नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये गिरिजाच्या हाती नागेश्वर घोरपडे याच्या विरोधातले पुरावे लागलेले असतात. टेम्पोमधून सप्लाय केलेल्या दारूच्या तस्करीमध्ये नागेश्वर घोरपडेचा हात असल्याचं गिरिजाने पुरावे देऊन इथे रुद्रच्या समोर सिद्ध केलेले असते. पुरावे पाहताच रुद्रने स्वतःच्या वडिलांना नागेश्वर घोरपडेला पोलिसांच्या ताब्यात दिलेले असते आणि त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा दिलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गिरिजाने पुरावे शोधून काढलेले असतात, कशा पद्धतीने रुद्र इथे नागेश्वर घोरपडेला जेलमध्ये पाठवतो, आपण ते सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता गिरिजाला प्रभास काकांनी तो बोळा फेकून मारलेला असतो तिच्या रूममध्ये, जेणेकरून तिला कळावं की टेम्पोमधून दारूची तस्करी होणार आहे. तेव्हा गिरिजाला तो बोळा भेटत नाही, पण ज्या दिवशी संक्रांत असते त्या दिवशी ती तयार होत असतानाच तिला तो बोळा मिळतो आणि ती म्हणते की अच्छा, म्हणजे 23 आणि 39 ह्या टेम्पोमधून दारू जाणार आहे आणि हे मला पोलिसांना सांगितलं पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे गिरिजाला तेव्हा माहिती नसतं की हा टेम्पो दुसरा तिसरा कुणी नसून तर इथे संस्थेमधून जाणाऱ्या खेळण्यांचा टेम्पो आहे. आणि गिरिजाला जेव्हा कळतं की तो टेम्पो इथे आता संस्थेमधून गेलेला आहे, रुद्रने त्याच्यामध्ये लहान मुलांनी बनवलेली खेळणी मुंबईला पाठवलेली आहेत, हे गिरिजाला कळतं, तेव्हा ती पोलिसांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते. कारण तो टेम्पो रुद्रचा आहे ही गोष्ट पोलिसांना कळलेली असते आणि त्यामुळे ते रुद्रला अरेस्ट करायला येतात आणि त्याला अरेस्ट करून घेऊन जातात. आणि त्यानंतर गिरिजा सांगण्याचा प्रयत्न करत असते की यांची काही चुकी नाही आहे, कारण दारूचा माल नागेश्वर घोरपडेंचा आहे. तेव्हा रुद्र म्हणतो, गिरिजा हे काय बोलताय तुम्ही? तुमचं डोकं तरी ठिकाणावरती आहे ना? तुम्ही माझ्या आबासाहेबांवरती इथे नाव घेताय, त्यांच्यावरती हे आरोप करताय. असं करू नका, ते मला सहन होणार नाही. माझे आबासाहेब माझ्यासाठी दैवत आहेत, त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्यावरती नको ते आरोप करू नका. गिरिजा म्हणते की मी जे काही बोलते रुद्र ते खरं आहे. तेव्हा रुद्र म्हणतो की मी कसा काय विश्वास ठेवू? ती म्हणते पुरावे दाखवल्यानंतर तरी विश्वास ठेवाल ना? तेव्हा पोलीस रुद्रला अरेस्ट करून घेऊन जातात. ही गोष्ट सावी उर्वशीला फोन करून सांगते आणि उर्वशी नागेश्वर घोरपडेला सांगते. नागेश्वर घोरपडे जातो आणि रुद्रचा जामीन करून घेऊन येतो. त्यानंतर गिरिजा त्या गोडाऊनमध्ये जाते, ज्या गोडाऊनमध्ये इथे आता दारूसाठा ठेवण्यात येतो किंवा तिथूनच त्यांची जी काही आता काळी कामं असतात ती सुरू असतात. बेकायदेशीरित्या जे काही ते लोक धंदे करत असतात ते तिथूनच चालत असतात. तेव्हा गिरिजा त्या गोडाऊनपर्यंत पोचते आणि म्हणते की रुद्र, मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेन की मी तुमच्या वडिलांवरती केलेले आरोप हे आरोप नसून मी जे काही सांगितलं ते खरंच होतं. तेव्हा रुद्र म्हणतो की जोपर्यंत पुरावे देत नाही तोपर्यंत मी माझ्या आबासाहेबांवरती अजिबात डाऊट घेणार नाही आहे. तेव्हा गिरिजा म्हणते लवकरच पुरावे तुमच्या हातामध्ये असतील. तेव्हा नागेश्वर घोरपडे इथे गिरिजाला त्या गोडाऊनमध्ये पकडतो सुद्धा आणि तिला चेतावणी देतो की पुन्हा माझ्या कुठल्याही गोष्टींमध्ये हस्तक्षेप करायचा नाही. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते की मी रुद्रच्या समोर तुमचा खरा चेहरा आणणार. मी त्यांना सांगणार की हा मालसाठा तुमचा आहे, तुम्ही ती दारू त्या टेम्पोमध्ये ठेवली होती आणि हे सत्य त्यांच्यासमोर आणल्याशिवाय मी नाही स्वस्थ बसणार. तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो, तू हे कधीच सिद्ध करणार नाहीस, कारण मी कुठलेही पुरावे मागे ठेवतच नाही. आणि तेव्हा इथे रुद्र आता म्हणत असतो की गिरिजा, जे काही झालं ते झालं, हे नक्कीच कुणीतरी दुसऱ्या व्यक्तीचं काम आहे. माझ्या वडिलांना फसवण्यासाठी कुणीतरी करत असेल. मला काय वाटतं, सगुना मावशी तर नसेल ना या सगळ्याच्या मागे? गिरिजा म्हणते, रुद्र तुम्ही काहीही बोला, पण सगुना मावशीला मागून वार करायची सवय नाही. ती जे काही बोलेल, जी काही दुश्मनी निभावेल ती समोरून निभावते, मागून नाही. तेव्हा रुद्र म्हणतो, मग तुम्हाला काय म्हणायचं आहे? माझे वडील मला ज्या केसमध्ये फसवण्याचा प्रयत्न करतायत असं म्हणायचं आहे का तुम्हाला? तेव्हा गिरिजा म्हणते, मला तसं म्हणायचं नाही आहे, पण तुम्हाला काहीही न सांगता तुमच्या खांद्यावरती बंदूक ठेवून मात्र ते चालवण्याचा प्रयत्न करतायत हे मात्र नक्की. तेव्हा इथे रुद्र म्हणतो की मला असं वाटत नाही. तुम्ही आबासाहेबांची माफी मागा. तुमच्या इथे ह्या निर्णयामुळे किंवा तुम्ही आरोप केल्यामुळे
आबासाहेब दुखावले गेले आहेत, तेव्हा तुम्ही त्यांना सॉरी म्हणा. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते की अजिबात नाही, मी जर काही चुकीचं केलेलं नाही आहे तर मी माफी नाही मागणार, आणि जर ते निर्दोष सिद्ध झाले तर मी सगळ्यांच्या समोर, अख्ख्या गावाच्या समोर त्यांची माफी मागेन. तेव्हा गिरिजा कुणालाही न सांगता त्या गोडाऊनमध्ये परत गेलेली असते. नागेश्वर घोरपडेच्या विरोधामध्ये काही पुरावे मिळतायत की ते बघायला. गोडाऊनमध्ये गेल्यानंतर तिला एक फाईल सापडते आणि त्या फाईलवरती आता असं लिहिलेलं असतं की जे काही आता बेकायदेशीररित्या तो कामं करत असतो, दारूचे किती बॉक्सेस गेले, कुठल्या ठिकाणी गेले, कुणाची ऑर्डर होती, या सगळ्या गोष्टी तो आता लिहून ठेवत असतो. त्याचे काही कागदपत्र असतात त्या फाईलमध्ये आणि त्याच्यावरती नागेश्वर घोरपडेच्या सह्या असतात. आणि तेव्हा त्याच्यामध्ये तिला आता बरीचशी माहिती मिळते. उर्वशी म्हणत असते की ती गिरिजा त्या गोडाऊनपर्यंत पोचली असेल. ती त्यांच्या माणसांना फोन करून सांगते की ती जिथे कुठे असेल ना, तिच्या हातातून काही पुरावे असतील तर घ्या. ती घरामध्ये दिसत नाही आहे, याचा अर्थ ती पुरावे गोळा करायला नक्कीच गेली असेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा येत असताना तिला कुणीही दिसत नाही, कारण ती लपून छपून येते. तेव्हा नागेश्वर घोरपडे म्हणत असतो की हे बघ रुद्र, चिरंजीव, मी खरंच काही केलेलं नाही आहे. तुम्हाला खरंच असं वाटतं की तुमचे आबासाहेब असं बेकायदेशीररित्या जी काही कामं असतील ते करत असतील? तुम्हाला खरंच असं वाटतं का? इथे सूनबाईंनी आमच्यावरती केलेले आरोप आम्हाला खरंच सहन होत नाही. आम्हाला कुणाकडूनही अपेक्षा नव्हती की माझे घरातले लोक मला चुकीचं समजतील. तेव्हा रुद्र म्हणतो, आबासाहेब तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा इथे आता नागेश्वर म्हणत असतो की तुमचं आहे हो, पण सूनबाईंचा नाही ना, ते तर आम्हाला गुन्हेगारच ठरवून मोकळे झालेत. तेव्हा गिरिजा म्हणते, मी तुमच्यावरती गुन्हेगार तुम्हाला ठरवून मोकळी झालेली नाही आहे. आरोपी तुम्हाला मी उगाचच बोलले नाही, कारण तुम्ही खरोखर आरोपी आहात. तेव्हा रुद्र म्हणत असतो, गिरिजा हे काय बोलताय तुम्ही? गिरिजा म्हणते, खरं तेच बोलते. हे गा पुरावे, ही फाईल बघा आणि त्याच्यामध्ये असलेले ते सगळे पेपर चेक करा. रुद्र, तुम्ही बघा त्या पेपरवरती सगळीकडे आबासाहेबांची सही आहे की नाही बघा. नागेश्वर घोरपडे तुमच्या विरोधामध्ये मला पुरावे सापडलेले आहेत. तेव्हा रुद्र म्हणत असतो, गिरिजा हे काय बोलताय तुम्ही? गिरिजा म्हणते, बघा ना रुद्र, ही फाईल चेक करा. त्याच्यामध्ये ते जी कामं करतात ना, कशा पद्धतीने दारूसाठा इथून पाठवतात, कोणाला पाठवतात, सगळं काही त्याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे. तेव्हा रुद्र ती फाईल बघतो आणि त्याच्यामध्ये गिरिजाने सांगितल्याप्रमाणे सगळं काही आता नागेश्वराच्या विरोधातले पुरावेच असतात, जे हे सिद्ध करत असतात की नागेश्वर घोरपडे इथे आता दारूचा माल वगैरे हा पाठवून देत असतो. तेव्हा रुद्र म्हणत असतो, आबा हे सगळं काय आहे? तुम्ही तर म्हणत होता तुम्ही काहीच केलं नाही आहे म्हणून, मग तुमच्या विरोधात हे पुरावे कसे काय मिळाले? तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो की हे सगळं खोटं आहे, आम्हाला कोणीतरी नक्कीच फसवण्याचा प्रयत्न करतं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, खरं तर आता ते पुरावे तिथे ठेवलेले असतात प्रभास काकांनी. तर इथे नागेश्वर घोरपडेच्या विरोधातले सगळे पुरावे प्रभास काकांनी त्या गोडाऊनमध्ये ठेवलेले असतात आणि ते गिरिजाला मिळतात. पण हे सत्य कुणालाही कळू नये म्हणून हे काम त्यांनी कोणीही तिथे नसताना केलेलं असतं. ते पुरावे आता गिरिजाला मिळालेत हे प्रभास काकांमुळेच मिळाले असतात, कारण त्यांना माहिती असतं नागेश्वर घोरपडे काय धंदे करतोय, कुठे पुरावे ठेवतो, हे सगळं त्यांना माहिती असल्यामुळे ते आता जे पेपर मिळालेले असतात ते गिरिजाला प्रभास काकांमुळेच मिळालेले असतात. तेव्हा ते पुरावे नागेश्वर घोरपडेच्या विरोधात असतात. तेव्हा रुद्र म्हणत असतो की हे पुरावे हेच सांगतायत आबासाहेब की तुम्ही गुन्हेगार आहात. तुम्ही ते पुरावे नष्ट करण्याचा जरी प्रयत्न केला असेल ना, तरीसुद्धा ते सापडलेत आणि ते हेच सांगतात की त्यावेळेला टेम्पोमधून खेळण्यांमध्ये जो काही दारूचा माल गेला तो तुमच्यामुळेच गेलेला आहे. गिरिजा खोटं बोलत नाही आहे, ते जे काही बोलले ते खरं आहे. तेव्हा इथे खूपच हुशारीने प्रभास काकांनी गिरिजाची मदत केलेली असते आणि नागेश्वर विरोधामध्ये तिला पुरावे मिळवून दिलेले असतात, जे हे सिद्ध करतात की नागेश्वर गुन्हेगार आहे. आणि तेव्हा रुद्र स्वतः पोलिसांना सांगतो की जे काही गिरिजा बोलली ते सगळं खरं आहे, आमच्या आबासाहेबांची या सगळ्यामध्ये चुकी आहे, तुम्ही त्यांना कायद्याने शिक्षा करा. आणि तेव्हा पोलीस तिथे येतात. गिरिजानेच फोन केलेला असतो आणि गिरिजा पोलिसांना बोलावून घेते. रुद्रसुद्धा त्यांना काही बोलत नाही. तो म्हणतो की मी तुमच्या कामाच्या आड येणार नाही. तेव्हा पोलीस नागेश्वर घोरपडेला अरेस्ट करून तिथून आता घेऊन जातात. या गोष्टीचा त्रास मात्र रुद्रला खूपच जास्त झालेला असतो. पण इथे रुद्रला जेव्हा पोलीस घेऊन जातात ही गोष्ट गिरिजाला आवडलेली नसते. तेव्हा
ती जेव्हा आता नागेश्वरला शिक्षा देते तेव्हा खऱ्या अर्थाने गिरिजाला त्या गोष्टीचा आनंद झालेला असतो, समाधान मिळालेलं असतं. तिने रुद्राच्या अपमानाचा चांगला वचपा नागेश्वर घोरपडे याच्याकडून काढलेला असतो.